आता आपण नेक्स्ट पॉईंट पाहूया. MSCET चे जे काही MCQs आलेले आहेत आतापर्यंत, MSCET ला आतापर्यंत आलेले क्वेश्चन कशावरती, केमिकल कायनेटिक्स वरती, म्हणजे 2016, 2017, 2018 आणि 2019. 2019च्या वेळेस आपल्याला 3 सेट आले होते ABC. आपण सगळे आतापर्यंत आलेले क्वेश्चन आपण कव्हर करणार आहोत. तर पहिला क्वेश्चन आहे, द रिएक्शन टेक्स प्लेस इन 2 स्टेप्स ॲज. पहिली रिएक्शन आहे NO2Cl, इट गिव्स NO2 प्लस Cl, ही पहिली रिएक्शन. दुसरी रिएक्शन काय, NO2Cl प्लस Cl, इट गिव्स NO2 प्लस Cl2. सगळं काही गॅस फॉर्म मध्ये आहे. ओके, हे आपले रिएक्शन झाले. आता आयडेंटिफाय द रिएक्शन इंटरमिजिएट, म्हणजे रिएक्शनचा इंटरमिजिएट आपल्याला शोधायला लावलेलं आहे त्यांनी. त्यासाठी ऑप्शन काय आहे, पहिला ऑप्शन आहे हे ऑप्शन NO2Cl, दूसरा ऑप्शन है NO2, तीसरा ऑप्शन है Cl2, चौथा ऑप्शन है Cl. ओके, हे 4 आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत त्यांनी. ओके, आता 4 ऑप्शन आपल्याला दिलेले आहेत. आपल्याला काय शोधायचं आहे, इंटरमिजिएट. इंटरमिजिएट काय, म्हणजे दोन्ही रिएक्शन मध्ये तो कॉमन आहे असं कुठला पार्ट आहे का, NO2Cl, NO2Cl, NO2Cl इकडे नाही, इकडेच आहे फक्त तो. ओके, मग तो पार्ट आपल्याला येत नाही. इथून याच्यातनं आलेलं आहे NO2Cl. ओके, इथं NO2 इकडच्या साईडला नाही, तसं नाही. म्हणजे दोघांचं रिएक्टन, म्हणजे आता हा रिएक्टन साईडला आहे तर हा नाही, एक प्रोडक्ट साईडचा असेल आणि एक रिएक्टन साईडचा असेल. असं कॉमन काय आहे तर Cl आणि Cl. ओके, Cl आणि Cl हा दोन्हीकडे कॉमन आहे. ओके, म्हणून इंटरमिजिएट इज Cl. ओके, नेक्स्ट क्वेश्चन काय, द रेट कॉन्स्टंट अँड हाफ लाईफ ऑफ फर्स्ट ऑर्डर रिएक्शन आर रिलेटेड टू इच. म्हणजे रेट कॉन्स्टंट आणि हाफ लाईफ ऑफ फर्स्ट ऑर्डर रिएक्शन ह्या दोघांचं रिलेशन काय असं विचारलेलं आहे. म्हणजे डायरेक्टली हाफ लाईफ काढण्याचा जो काही फर्स्ट ऑर्डरचा फॉर्म्युला आहे तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. याच्यापैकी टी हाफ इज इक्वल टू 0.693 डिवाइड बाय के. दूसरा आहे टी हाफ इज इक्वल टू 0.693 के. तीसरा आहे के इज इक्वल टू 0.693 टी हाफ. आणि लास्टचा चौथा ऑप्शन आहे के हाफ इज इक्वल टू 1/0.693. ओके, असं हे 4 ऑप्शन आपल्याला दिलेले आहेत. तर सिंपल आहे, फर्स्ट ऑर्डर रिएक्शनचा जो काय आहे तो फॉर्म्युला पहिलाच, टी हाफ इज इक्वल टू 0.693 डिवाइड बाय के. दोन्ही पण क्वेश्चन एकदम सोपे होते. आता नेक्स्ट आपण तिसरा क्वेश्चन पाहूया. ॲव्हरेज रेट ऑफ रिएक्शन 2SO2 प्लस O2 इट गिव्स 2SO3 इज रिटन ॲज. 4 ऑप्शन दिलेले आहेत आपल्याला. 2016चा थर्ड क्वेश्चन आहे. 2016 मध्ये आपल्याला 3 क्वेश्चन आले होते. तर ॲव्हरेज रेट ऑफ रिएक्शन आपल्याला माहिती आहे. ॲव्हरेज रेट ऑफ रिएक्शन लिहायचं जर का म्हटलं तर आपण काय करतो, हे जर का रिएक्टन साईड जर का असेल तर निगेटिव्हनी मिळेल आणि प्रोडक्ट साईड जर का असेल तर पॉझिटिव्हनी डिनोट केली जाते. बरोबर. आता पहिला ऑप्शन SO2 रिएक्टन साईड आहे, म्हणजे निगेटिव्ह आहे का, नाही आहे, म्हणजे हा कॅन्सल झाला. दुसरा O2चा आहे, निगेटिव्ह असू शकतो मे बी. तिसरा थर्ड हा SO2T 1/2 पण आहे, हा बरोबर आहे, पण इकडे मायनस पाहिजे होतं म्हणजे हा पण नाही. आणि SO3 आहे, हा प्लस आहे, पण 1/2 पाहिजे होतं ना इथे, कारण 2 आहेत मग 1/2 पाहिजे होतं, नाही. म्हणजे आपला बी हा ऑप्शन करेक्ट आहे. ओके, कसं, ॲव्हरेज रेट ऑफ रिएक्शन असं आपण डिनोट करू शकतो. नेक्स्ट काय, विच अमॉंग द फॉलोइंग रिएक्शन इज अन एक्झाम्पल ऑफ सुडो फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. सुडो फर्स्ट ऑर्डर रिएक्शनचं काय एक्झाम्पल असू शकतो. 2017ला आपण आता स्टार्ट केलेलं आहे. तर पहिला आहे इन्व्हर्जन ऑफ शुगर केन, डिकम्पोजिशन ऑफ H2O2. थर्ड आहे कन्वर्शन ऑफ सायलोप्रोपेन टू प्रोपेन आणि डिकम्पोजिशन ऑफ N2O5. तर याचा आन्सर आहे याचं पहिलं इन्व्हर्शन ऑफ शुगर केन. इन्व्हर्शन ऑफ शुगर केन म्हणजे आपण हायड्रोलायसिस करतो आणि जी काय हायड्रोलायसिस प्रोसेस आहे ती 101% सुडो फर्स्ट ऑर्डर असते. ओके, हायड्रोलायसिस जर का असेल तर आपण पाहिलं होतं ते चॅप्टरमध्ये की हायड्रोलायसिस जर का असेल तर सुडो फर्स्ट ऑर्डरमध्ये येतं ते. ओके, म्हणून इन्व्हर्शन ऑफ शुगर केन. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. आता आपण
पाचवा क्वेश्चन कडे जाऊया 2017चा नेक्स्ट क्वेश्चन पाचवा क्वेश्चन आपण पाहतोय विच ऑफ द फॉलोइंग इक्वेशन रिप्रेझेंट द आर्हेनियस इक्वेशन. हा 2017चा सेम क्वेश्चन आहे. आर्हेनियस इक्वेशन कुठल्या ह्याच्यात आपल्याला रिप्रेझेंट होतंय. पहिला ऑप्शन दिलेला आहे, दुसरा ऑप्शन आहे, तिसरा ऑप्शन आहे, चौथा ऑप्शन आहे. आता हा काय एकदम सिंपल क्वेश्चन आहे. आर्हेनियस इक्वेशन कुठलं आहे, फक्त काय व रिअरेंज केलेलं आहे ते इक्वेशन, तर तो आहे सी पॉइंट आर्हेनियस इक्वेशन. ओके, हा सी आहे. आर्हेनियस इक्वेशन माहिती जर का असेल तर आपल्याला डायरेक्टली तो येऊ शकतो. ओके, नेक्स्ट आहे रेट कॉन्स्टंट फॉर फर्स्ट ऑर्डर रिएक्शन इज 7.0 into 10 raised to minus 4 सेकंड पर सेकंड म्हणजे सेकंड रेज टू मायनस 4 म्हणजे इफ इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट इज दिलेलं आहे 0.080 मॉलिक्यूल. व्हॉट इज द हाफ लाईफ ऑफ रिएक्शन. हाफ लाईफ ऑफ रिएक्शन विचारलेलं आहे. सिंपल, इथे यांनी ऑप्शन दिलेले आहेत. हाफ लाईफ ऑफ रिएक्शनचा फॉर्म्युला काय, सोल्युशन. ओके, हाफ लाईफ ऑफ रिएक्शनचा फॉर्म्युला काय आहे, K is equal to 0.693 divided by T half. बरोबर आहे. तर याचंच आपण जर का T half जर का कन्वर्जन जर केलं तर T half is equal to काय येईल, T half is equal to 0.693 divided by K. बरोबर. आता K ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे 7.0 into 10 raised to minus 4. ही जर काही इथे जर का टाकली तर काय येईल, हा 0.693 divided by 7.0 into 10 raised to minus 4 is equal to, याचं तुम्ही सोल्युशन जर काढलं तर काय येईल, तो 990 सेकंद. ओके, म्हणजे पहिला ऑप्शन हा करेक्ट आहे. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन म्हणजे 7व्या क्वेश्चन कडे वळूया. ओके, नेक्स्ट पाहूया. अ सर्टन रिएक्शन ऑकर्स इन 2 स्टेप ॲज पहिली रिएक्शन आहे 2SO2 plus 2NO2 इट गिव्स 2SO3 plus 2NO. ओके, नेक्स्ट काय 2NO plus O2 इट गिव्स 2NO2. ओके, या दोन रिएक्शन. इन रिएक्शन इथे आता ऑप्शन दिलेले. पहिला ऑप्शन आहे 2NO2 इज इंटरमिजिएट, दुसरा ऑप्शन आहे NO इज इंटरमिजिएट, तिसरा ऑप्शन आहे NO इज कॅटलिस्ट आणि चौथा ऑप्शन आहे O2 इज इंटरमिजिएट. आता हा सेम क्वेश्चन 2016 ला एकदा आला होता की आपल्याला इंटरमिजिएट शोधायचा होता. आता इंटरमिजिएट म्हणजे काय, जो कॉमन पॉइंट येतो. तर इथं काय 2NO आणि 2NO म्हणजे NO इज इंटरमिजिएट. ओके, हा ऑप्शन एकदम सिंपल, सेम क्वेश्चन, फक्त रिएक्शन चेंज केलेली त्यांनी. ओके, नेक्स्ट काय 8वा क्वेश्चन. स्लोप ऑफ स्ट्रेट लाइन ऑब्टेन बाय प्लॉटिंग लॉग ऑफ 10K अगेन्स्ट 1/T रिप्रेझेंट व्हेन टर्म. आता हे सिंपल, ते ग्राफिकल आपण 4 ग्राफिकल रिप्रेझेंटेशन पाहिले होते. लॉग ऑफ 10K ॲज टू 1/T रिप्रेझेंट म्हणजे स्ट्रेट लाईन कधी येते तर -E अपॉन 2.303 R. याचं हे ॲक्शन, हे याचा आन्सर आहे. तो ते ग्राफिकल रिप्रेझेंटेशन वरून आपण डायरेक्टली पाहू शकतो. ओके, देन नेक्स्ट आता आपण 9व्या क्वेश्चन कडे जाऊया. नेक्स्ट 9th क्वेश्चन. फॉर एलिमेंटरी रिएक्शन 2SO2 plus O2 it gives 2SO3. आयडेंटिफाइड द करेक्ट अमाउंट ऑफ फॉलोइंग रिएक्शन. ओके, म्हणजे करेक्ट कुठलं आहे या 4 पैकी कुठलं करेक्ट आहे ह्या रिएक्शन साठी. बरोबर आहे. आता सिंपल, हा पण क्वेश्चन आपल्याला रिपीट आहे. हा कधीचा आहे, 2019चा क्वेश्चन आहे. ए सेट मधला, पहिल्या सेट मधला 2019 मधला पहिल्या सेटचा क्वेश्चन आहे. ओके, हा पण क्वेश्चन रिपीट आहे. आता आपण पाहिलेलं आहे की जिथं रिएक्टंट असेल तिथं आपण काय करतो, निगेटिव्ह साईन घेतो. ओके, तर रिएक्टंटला आपल्याला निगेटिव्ह साईन, प्रोडक्टला पॉझिटिव्ह साईन पाहिजे. सिंपल, हा रिएक्टंटला निगेटिव्ह साईन आहे, रिएक्टंटला निगेटिव्ह साईन आहे, पण इथं 1/2 नाही आहे. इथं 2 आहेत ना, 2 म्हणल्यावरती इथं 1/2 पाहिजे होतं, म्हणजे हे कॅन्सल, हे नाही होऊ शकत. इथं 1/2 केलेलं आहे, याला पॉझिटिव्ह साईन आहे पण याला निगेटिव्ह साईन नाही आहे. ओके, प्लस याला पण 1/2 पाहिजेलच होतं कारण SO2 आहे,
म्हणजे हा पण नाही आहे. ओके, थर्ड ऑप्शन 1/2 आहे, प्रोडक्ट साईड आहे. ओके, नेक्स्ट रिॲक्टन्ट साईडला हा ओके मायनस साईन हा बरोबर आहे. ओके, आता हा का नाही बरोबर, SO2 आहे, इथं 1/2 पाहिजे होतं, प्लस रिॲक्टन्ट साईड म्हणजे निगेटिव्ह साईन पाहिजे होतं, इथे निगेटिव्ह साईन, हे दोन्ही रिॲक्टंट आहे म्हणजे हे तर असूच शकत नाही. ओके, म्हणजे हा थर्ड ऑप्शन 1/2 SO3 dt O2 dt. ओके, त्या क्वेश्चन मध्ये फक्त डेल्टा म्हणजे डी हा डेल्टाने डिनोट केला होता आणि या क्वेश्चन मध्ये डी म्हणजे dt किंवा डेल्टा टीच्या ऐवजी dt वापरलेलं, एवढाच फक्त फरक आहे. हा थर्ड ऑप्शन. नेक्स्ट 10th क्वेश्चन आता आपण पाहूया. हा 10th क्वेश्चन, विच अमॉंग द फॉलोइंग रिएक्शन इज अ एक्झाम्पल ऑफ झिरो ऑर्डर रिएक्शन. आता झिरो ऑर्डर रिएक्शनचा आपल्याला एक्झाम्पल फाइंड आउट करायचं आहे. त्यांनी A, B, C आणि D असे 4 रिएक्शन दिलेले आहेत. पण आपल्याला माहिती आहे झिरो ऑर्डर रिएक्शन म्हणजे काय, PT किंवा सनलाईटने झालेली जर का असेल तर ती झिरो ऑर्डर असते. सिंपल, एकदम बेसिक क्वेश्चन आला ह्या चॅप्टर मधला की PT किंवा सनलाईट जर का असेल तर झिरो ऑर्डर रिएक्शन असते. या 4 याच्यात फक्त PT एकाच रिएक्शनला, म्हणजे ही तुमची झिरो ऑर्डर रिएक्शन आली. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, फॉर द केमिकल रिएक्शन rate is equal to K A raised to 2B. If A is double at a constant B, the rate of reaction is, म्हणजे A ची कॉन्सन्ट्रेसिटी जर का डबल जर केली, A ची कॉन्सन्ट्रेसिटी डबल जर केली तर रेट ऑफ रिएक्शन काय होईल, तर रेट ऑफ रिएक्शन कसा, मग रेट ऑफ रिएक्शन इन्क्रीज होईल. पण तो इन्क्रीज कसा होईल, फॅक्टर ऑफ B नाही, कारण की A डबल झालेला आहे, B वरती तर डिपेंड नाही. इन्क्रीज बाय फॅक्टर 3 नॉट पॉसिबल, डबल केलेलं आहे ऑलरेडी, तो 2 आहे, डबल केलंय. इन्क्रीज बाय फॅक्टर 2 नाही, इन्क्रीज बाय फॅक्टर 4. का, कारण की ऑलरेडी तो डबल करायचा आहे आणि रेस टू 2 ऑलरेडी आहे, इज इक्वल टू 4. इन्क्रीज बाय फॅक्टर 4 हे करेक्ट आन्सर झालं बी. नेक्स्ट क्वेश्चन आपण 12th क्वेश्चन आपण नेक्स्ट पाहूया. ओके, नेक्स्ट क्वेश्चन 2019 मधलाच. आता आपण काय करतोय, फक्त सेट आहे, हा सेट 2 मधला क्वेश्चन होता. आता सेट 2 मधला सेकंड क्वेश्चन आपण पाहूया. ओके, नेक्स्ट 12th क्वेश्चन, द ऍक्टिव्हेशन एनर्जी ऑफ रिएक्शन इज 0, इट्स रेट कॉन्स्टंट ॲट 280 केल्विन इज 1.6 into 10⁶ per second. द रेट कॉन्स्टंट ॲट 300 केल्विन इज, आपल्याला रेट कॉन्स्टंट काढायचं आहे 300 केल्विन साठी. ओके, पहिला आपल्याला याच्यात दिलेलं काय काय, सोल्युशन मध्ये पाहूया आपण सोल्युशन. ओके, इथं काय दिलेलं आहे, ऍक्टिव्हेशन एनर्जी रिएक्शन इज 0, म्हणजे ऍक्टिव्हेशन एनर्जी म्हणजे E0 इज इक्वल टू 0 दिलेलं आहे आपल्याला. ओके, त्यानंतर काय, कॉन्स्टंट टेम्परेचर T1 दिलेलं आहे, T2 दिलेलं आहे, आणि हे काय रेट कॉन्स्टंट 1.6 into 10⁶. आता याचा फॉर्म्युला काय आहे, लॉग ऑफ 10 K2 by K1 इज इक्वल टू, बरोबर आहे, लॉग ऑफ 10 K2 by K1, लॉग ऑफ 10 नाही, लॉग K2 by K1 हा फॉर्म्युला आहे. EA किंवा E0 डिवायडेड बाय ओके 2.303 R into the bracket 1/T1 minus 1/T2. ओके, बरोबर आहे, हा फॉर्म्युला आहे. आता E0 ची व्हॅल्यू 0 आहे, ही इथं पुट केली तर बाकीच्या कंडिशन्स काय काय आहेत, लॉग K2 डिवाइड बाय 1.6 into 10⁻⁻6 इज इक्वल टू 0 डिवाइड बाय 2.303 into R ची व्हॅल्यू मी तशी ठेवतोय आता, R ब्रॅकेट 1/T1 ची व्हॅल्यू काय 280 मायनस 1/T2 ची व्हॅल्यू काय 300. ओके, आता इथे 0 असल्यामुळे ही पूर्णची पूर्ण टर्म 0 होऊन जाईल. ओके, तुम्ही कॅल्क्युलेशन जर केलं तुमच्या लक्षात येईल ती 0 झाली. आता आपल्याला K2 ची व्हॅल्यू काढायची, तर K2 च्या व्हॅल्यू साठी आपल्याला काय, हा लॉग इनवर्स म्हणजे काय होणार, इनवर्स ऑफ लॉग 0 इज इक्वल टू K2 डिवायडेड बाय
1.6 इंटू 10⁻⁻6 याची व्हॅल्यू काय आहे 1 आहे 1 तर K2 इज इक्वल टू 1.6 इंटू 10⁻⁻6 ही आपली व्हॅल्यू आली. ही कुठे 1.6 इंटू 10⁻⁻6 पर सेकंड. ओके, तर हे आपलं आन्सर आहे. सिंपल क्वेश्चन होता. एक फक्त आपल्याला फॉर्म्युला लक्षात ठेवायचा होता आणि तो फॉर्म्युला लक्षात जर का असेल तर विदिन 1 मिनिट आपण हा सॉल्व्ह करू शकतो. ओके, विदिन 1 मिनिटचं सोल्युशन. हे 2019 सालचा क्वेश्चन आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आता आपण 13th क्वेश्चन पाहू. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. ओके, पुढचा क्वेश्चन आहे द इंटिग्रेटेड रेट इक्वेशन फॉर फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. फर्स्ट ऑर्डर रिएक्शन साठी आपल्याला इंटिग्रेटेड रेट इक्वेशन विचारलेलं आहे. ए गिव्स प्रोडक्ट इज आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. 4 ऑप्शन मधला आपल्याला माहिती हा डायरेक्टली फॉर्म्युला आहे. हा फॉर्म्युला आहे सी वाला के इज इक्वल टू 1/t log 80/a0. फक्त तो रिअरेंज करून लिहिलेला आहे म्हणून तुमच्या लक्षात येत नाही, तर एकदा फॉर्म्युला बघा, रिअरेंज केलेला आहे हा. ओके, नेक्स्ट क्वेश्चन फॉर इलेमेंटरी रिएक्शन 3H2 plus N2 it gives 2NH3. Identify the correct relation among the following relation. सेम क्वेश्चन आहे. परत तसंच आपलं जे काही सिंपल प्रोडक्ट जर का असेल तर आपण काय लिहितो, प्लसचं साइन देतो आणि रिएक्टंट जर का असेल तर मायनसचं साइन देतो. इथं आपण मायनसचं साइन देणार, इथं आपण प्लसचं साइन देणार. ओके, आता इथे सिंपल पहिला ऑप्शन आपण चेक करून पाहूया. पहिलं काय -3H2 आहे, पण -3 वर आहे. आपल्याला 1/3 पाहिजे होतं इथं Hला. ओके, नाही आहे म्हणजे हा ऑप्शन कॅन्सल. ओके, दुसरा ऑप्शन आहे -2/3H2 dt d NH3 बरोबर आहे. इकडे प्लस आहे, इकडे मायनस आहे, इकडे 2 वर आलेला आहे आणि 3 खाली आहे. आता इथे एकदम हे केलेलं आहे बघा इथं. आता म्हणजे याला 1/3 आहे कारण की इथं 3 आहे. ओके, इकडचा 1/2, इकडचा 2, इकडचा 1/2 आहे. हा 2 इकडून इकडे घेऊन गेलेला आहे, रिअरेंज करून दिलेली आहे. ओके, म्हणजे हा ऑप्शन असण्याची शक्यता आहे. पुढचा ऑप्शन आहे डी NH3. NH3 कुठे आहे? NH3 इकडे आहे. NH3 इकडे जर का असेल तर इथं 1/2 पाहिजे होता. हा 1/3 बरोबर आहे. S3 हा बरोबर, पण इथं 1/2 पाहिजे होता, त्याच्यामुळे हा ऑप्शन कॅन्सल. पुढचा काय -DH2 dt NH3 ला 1/2 पाहिजेलच इथे कंपल्सरी, म्हणून हा पण कॅन्सल. म्हणजे आपल्याला बी ऑप्शन बरोबर आहे. पण बी ऑप्शन मध्ये तुम्ही जर का पाहिलं तर हा 1/3 इथं 3चा आहे, इकडे 1/2 पाहिजे होता. ओके, पॉझिटिव्ह साइन बरोबर आहे. 1/2 पाहिजे होता, पण हा इकडचा 2 इकडे घेऊन गेलेला आहे 2/3. म्हणजे याच्यात इथे काय आपल्याला बारकाईने पाहावं लागतंय की एक्झॅक्टली कुठली बरोबर आहे. इथं तुम्ही लगेचच इथं कॅन्सल केली असती का, कारण की इथे 1/2 नाहीये म्हणून. पण हा 2 इकडचा इकडे रिअरेंज करून घेतलेला आहे, म्हणून हा सेकंड बी ऑप्शन इज करेक्ट. आता आपण हे पूर्ण आतापर्यंतचे सीईटीला आलेले सगळे क्वेश्चन आपण पाहिलेले आहेत. कुठला टॉपिक? केमिकल कायनेटिक्स. ओके, आता आपण नेक्स्ट लेक्चरला नेक्स्ट टॉपिक सुरू करूया. ओके, थँक्यू.